अगं, त्या गायत्रीला बघायला आज पाहुणे आले होते ना, काय झालं? अहो केवढं छान स्थळ होतं बघा, मुलगा पण खूप छान होता, त्याला नोकरी पण छान होती, पण त्याला शेती नाही म्हणून यांनी नाकारलं हो. समज त्या मुलाला शेती असती, ती मुलगी पुण्यातला जॉब सोडून शेती करायला गेली असती का? हल्ली ना या मुली आणि मुलींचे वडील फार यांच्या अपेक्षा वाढत चाललेत बघ. मुलाला भाऊ नको, मुलाला बहीण नको, मुलाचे आई वडील जवळ नको. अरे मग अशी नाती नसलेली मुलंच तुम्हाला पाहिजे असतील ना, तर अनाथ आश्रमामध्ये अशी नाती नसलेली मुलं असतात ना, तिथल्या मुलाशी जाऊन लग्न करा ना. हा, अरे एखादी गोष्ट कमी असली म्हणून काय फरक पडतो? हा, काय झालं त्या वैष्णवी हागवण्याचं? तिच्या वडिलांनी सगळं सुख संपन्न असलेलं घर शोधून तिचं लग्न लावून दिलं. काय झालं? आत्महत्या केली ना. म्हणजे सुखी आणि संपन्न घरामध्ये आपली मुलगी दिल्यानंतर सुखी राहते असं काही नाहीये. अरे असल्या मुलींच्या हट्टामुळे तर एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झालेल्या आहेत. अरे करायची थोडी ऍडजस्टमेंट, काय फरक पडतो? हा, आज तुम्ही कुठलंही कारण नसताना मुलाला नाकारता ना, भविष्य काळात मुलाने तुम्हाला नाकारलं तर वाईट वाटून घेऊ नका.